नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुलू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या हाताच्या व्यायामाबद्दल ज्या तुम्ही टेबलवर बसून आरामात करू शकता. मागच्या व्हिडिओमध्ये आपण खांद्याच्या व्यायामाबद्दल बोललो होतो आणि आज आपण आपल्या कोपराबद्दल तसेच मनगट आणि बोटांच्या व्यायामाबद्दल बोलणार आहोत की कशा प्रकारे पक्षाघात झालेल्या रुग्णांमध्ये यात ताकद आणता येऊ शकते. म्हणून अर्धांगवायूचे रुग्ण अनेकदा कोणत्या चुका करतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. मग ते कोणती चूक करतात? समजा माझ्या डाव्या हातात लकवा आहे, पक्षाघात आहे, तर उजव्या हाताने पकडून ही एक्सरसाइज करतात. फक्त आणि फक्त हीच एक्सरसाइज दिवसभर बसून करत राहतात. घरच्यांनाही वाटतं की एक्सरसाइज चालू आहे, पण या एक्सरसाइजचा रुग्णाला काहीच फायदा होत नाही. त्यात काहीही आराम मिळताना दिसत नाही. कारण काय? ही जी एक्सरसाइज आहे, जेव्हा तुम्ही दुसऱ्या हाताने एक्सरसाइज करता, त्याला पॅसिव्ह एक्सरसाइज म्हणतात. हे समजून घ्यायचं असेल तर असं समजा की मी हे करत आहे, तर माझा कोणता हात, कोणता आर्म काम करत आहे? डावा की उजवा? जर तुमच्या मनात उजवा आला असेल तर अगदी बरोबर आहे, कारण उजवा हातच काम करत आहे. तर जो काम करत आहे त्याचा फायदा कोणाला मिळणार? उजव्या हाताला की डाव्या हाताला? उजव्या हाताला, कारण काम त्यानेच केलं होतं. म्हणूनच डाव्या हाताला, ज्याला लकवा होता, पॅरालिसिस होता, त्यात आपल्याला काही बदल दिसत नाही, कारण हे पॅसिव्ह चालू असतं. असं नाही की पॅसिव्हचं महत्त्व नाही. पॅसिव्ह एक्सरसाइजचं महत्त्व आहे, पण ते त्या पेशंटमध्ये असतं जिथे ताकद शून्य असते. म्हणजे मी माझा हात अजिबात हलवू शकत नाही. आता मला हलवायचं तर आहेच, नाहीतर माझ्या स्नायूंना नुकसान होईल. तेव्हा आपण दुसऱ्या हाताने एक्सरसाइज करतो. पण जेव्हा माझा हात थोडासा हलायला लागतो ना, तेव्हा आपण पॅसिव्ह एक्सरसाइज बंद करतो. आता मला काय करायचं आहे? टेबलवर बसायचं आहे, आपली कोपर टेबलवर ठेवायची आहे आणि हा हात वर उचलायचा आहे. इथपर्यंत आपल्या खांद्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायचा आहे. बहुत वेळा जेव्हा आपण पेशंटला सांगतो की आपला खांदा स्पर्श करण्याचा प्रयत्न करा, तेव्हा त्यांचा हात अशा प्रकारे वर जातो. जर कोपर वाकवताना तुमचा हात वर जात असेल तरीही काही हरकत नाही, पण प्रयत्न करा की तो टेबलवरच राहावा. अन्यथा तुमचा एक हात तुमच्या कोपराखाली ठेवा, जेणेकरून तुमची कोपर बाहेरच्या दिशेने जाऊ नये आणि तुमचा हात वर करून अशा प्रकारे आणण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या खांद्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. आता या व्यायामात फारशी ताकद लागत नाही, त्यामुळे दिवसभरात 100-200 वेळा अगदी आरामात करू शकता. मी जितक्या आरामात करू शकतो, तुमच्यासाठी थोडं अवघड नक्कीच असेल. थोडंसं जडपणा, वेदना सगळं काही जाणवेल, पण हे करणं आवश्यक आहे. आता आपण फक्त हीच व्यायाम का करत आहोत, हेही आपण समजून घेऊया. माझा हा कोपराचा सांधा आहे ना, तो इतकाच हलतो. त्यापेक्षा जास्त तो काम करूच शकत नाही. ना तो यापेक्षा खाली जाऊ शकतो, ना यापेक्षा वर जाऊ शकतो. हीच एक हालचाल आहे जी कोपरात ताकद आणते आणि हीच हालचाल आपल्याला पुन्हा पुन्हा करत राहावी लागते, ज्यामुळे आपल्या कोपरात उघडण्या बंद करण्याची ताकद परत येऊ शकते. आता आपण आपल्या मनगटाकडे जाऊया. कोणताही पेशंट आपला मनगट सर्वात कमी हलवत असतो, पण हे करायला हवं, थोडंफार तरी नक्कीच करायला हवं. कारण मनगटाचे जे काम असते, ते आपल्याला लगेच समजत नाही, पण नंतर आपल्याला कळतं की हो, कोपराचंही महत्त्व आहे. तर आपण कोपरांसाठी काय करावे? ही हालचाल आणायचा प्रयत्न करायचा आहे, बरोबर आहे ना? आता ही हालचाल कोणत्याही पक्षाघाताच्या पेशंटमध्ये सुरुवातीला अजिबात होत नाही, नंतर थोडीफार येऊ लागते. मग आपण काय करतो? सुरुवातीला आपण हे करतो की हात वर खाली करू. भरून पेशंटचं मनगट इतकं करत नाही, थोडंसंच हलवू शकतो. आपल्याला हे हळूहळू करत पूर्णपणे उघडायचं असतं, बरोबर आहे ना? की तुम्ही जोरात खाली ढकललं, मग जोरात पूर्णपणे वर उचललं. कारण यात तुमच्या दुसऱ्या हाताच्या तुलनेत खूप जास्त ताकद लागते, कारण हे पूर्णपणे कडक झालेलं असतं, अगदी हार्ड झालेलं असतं, अजिबात हालचाल होत नाही. जर अजिबात हालचाल होत नसेल तर आपण आपला उजवा हात वापरू किंवा दुसरा हात वापरू आणि अशा प्रकारे हालचाल करू. मागे नेऊ आणि एका बाजूची हालचाल स्वतः करू. ढकलणं, मागे नेणं, ढकलणं, मागे नेणं, ढकलणं. फक्त हे पकडून पुढे मागे स्वतः करू नका. एका बाजूची हालचाल तुम्ही करत आहात, दुसऱ्या बाजूची हालचाल हाच हात करत आहे. तर यामुळे काय होतं की तुमचे सांधे उघडायला सुरुवात होते. एकदा ही हालचाल यायला लागली की त्यानंतर गोलाकार हालचालीने फिरवण्याचा प्रयत्न करू, बरोबर आहे. यानंतर आपल्याकडे बोटांची हालचाल असते. बोटांमध्ये अडचण अशी असते की बंद करण्याची ताकद बऱ्याच पेशंटमध्ये असते पण उघडण्याची ताकद नसते. तर सर्वात आधी तुम्हाला ठरवावं लागेल की तुम्हाला कोणत्या प्रकारची ताकद जास्त हवी आहे, बोट बंद करण्याची ताकद जास्त हवी आहे की बोट उघडण्याची ताकद जास्त हवी आहे.
म्हणून त्यानुसार तुमची व्यायाम पद्धत जास्त आणि कमी अशा प्रकारे विभागली जाते. तर जर मला बोट बंद करण्याची ताकद वाढवायची असेल तर मला बंद करण्याचा सराव करावा लागेल आणि बंद करण्याचा सराव करण्यासाठी सर्वात सोपा आणि स्वस्त मार्ग म्हणजे स्माइली बॉल, जी तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात. तर तुम्ही स्माइली बॉल घेतली, समजा ही स्माइली बॉल आहे, मी ती हातात पकडली आणि आता आपतिला दाबायचं आहे, बरोबर आहे. जितकं आपण दाबू तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. आता आपण इथे स्प्रिंग का सांगितली नाही, बरोबर ना? स्प्रिंग जी असते ती जड असते, त्यामुळे हात लवकर थकतो. ती 20-30 वेळांपेक्षा जास्त वापरता येत नाही. पण स्माइली बॉल आहे, ती तुम्ही दिवसभरात 300-400 वेळा सहज वापरू शकता, कारण यात ताकद कमी लागते. म्हणून केल्या जाणाऱ्या पुनरावृत्तींच्या संख्येचे मूल्य तुम्ही किती बल लावू शकता त्यापेक्षा जास्त आहे. म्हणून जर तुम्ही 300, 400, 500 वेळा कुठलीही हलकी गोष्ट करू शकला तर ते आपल्यासाठी चांगले आहे. बॉल नसेल तरी चालेल. तुम्ही तुमच्या बोटांना बंद करा, मूठ पूर्ण करा आणि उघडा. बंद करा, उघडा. बंद करा, उघडा. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक वेळी काहीतरी असेल तरच करा. हा जो मानसिकता असतो ना, तो सगळ्यात धोकादायक असतो आणि असे पेशंट्स अजिबात बरे होत नाही. तुमच्याकडे काहीच नसलं तरी तुम्ही तुमच्या पद्धतीने नेहमी प्रयत्न तर करू शकता ना. स्माइली बॉल नसलं तरी सुद्धा तुम्ही मूठ बंद करू शकता. म्हणून ते बंद करा आणि उघडण्याचा प्रयत्न करा. उघडत नाहीये, काही हरकत नाही. दुसऱ्या हाताने उघडू. बंद करू, 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 पुन्हा स्वतःच्या हाताने उघडू. किती वेळा? 300 ते 350 वेळा. जर तुम्ही ते 30 ते 40 वेळा करत असाल आणि नंतर आराम मिळेल असा विचार करून ते सोडून देत असाल, तर तुमची चूक बरोबर आहे. हा व्यायाम हाताच्या पट्टीने केला जातो. ते बंद करण्यासाठी पाहूया हात उघडण्याचा व्यायाम कसा करायचा. बोट उघडण्यासाठी तुम्हाला काहीतरी लागेल. एक रिकामी पाण्याची बाटली लागेल. माझ्या हातात रिकामी बाटली आहे. तर तुम्ही काय करायचं आहे? पेशंटला सांगायचं आहे की हातात ही बाटली अडक. आता आपला हात हवेत ठेवायचा आणि हा हात तिथेच राहील जोपर्यंत ती बाटली सुटत नाही. आता माझा हात उघडत नाहीये. माझ्या बोटांना हलता येत नाहीये. त्यामुळे माझ्यासाठी हात उघडणं कठीण आहे आणि हात हवेत ठेवण्यामुळे आता माझ्या हातात दुखायला लागला आहे. हा त्रास तुम्हाला सहन करावा लागेल. हा खूपच जास्त होईल, फारच भयंकर वेदना होतील. पण या वेदना तुम्हाला तुमच्या बोटा उघडायला भाग पाडतील. जर तुम्ही थोड्याशा जरी बोटा उघडायला सुरुवात केली, तर बाटली तुमच्या हातातून पडायला लागेल आणि ही पडणारी बाटली आपल्यासाठी चांगली आहे कारण हे तेव्हाच होईल जेव्हा आपली बोटं उघडतील. म्हणून तुम्ही काहीही घेऊ शकता. असं नाही की तुम्ही हेच घ्यायलाच हवं. कोणतीही गोष्ट जी तुमच्या हातात अडकली आहे, ती तुम्ही सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण लक्षात ठेवा की शक्यतो तुमचा हात हवेत ठेवा. जर वेदना जास्त होत असतील तर हात खाली ठेवूनही करू शकता, पण हवेत ठेवला तर लवकर होईल. खाली ठेवला कारण वेदना होत नाही. तासनतास बसू शकता आणि तुमचं लक्ष तिथून हटवू शकता. म्हणूनच जी सुधारणा होते त्यात आपल्याला थोडासा फरक दिसून येतो. फक्त थोडासा नाही, तर खूप मोठा फरक दिसतो. पण हो, सुरुवात तरी करा, बाकीचे मार्ग आपोआप तयार होतील. तुम्ही कोपर खाली ठेवून करा किंवा हवेत ठेवून करा, काही फरक पडत नाही. महत्त्वाचं म्हणजे सुरुवात करणं. एकदा सुरुवात झाली की कुठेतरी आपण नक्कीच पुढे जाऊ. तर या काही गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायच्या आहेत. तुमच्या हाताच्या व्यायामावर लक्ष द्या कारण पायात सुधारणा खूप लवकर दिसते. 2-3 महिन्यात खूप चांगली सुधारणा दिसते. पण हाताची सुधारणा, विशेषतः डाव्या हाताची, ती थोडी कठीण असते. का? कारण आपण त्याला कमी वेळ दिलेला असतो. सुरुवातीपासूनच आपण आपला उजवा हात जास्त वापरतो. तो जास्त ताकदवान असतो. लवकर सुधारणा दिसते. मेंदूसोबत त्याचा संबंध चांगला असतो. पण डाव्या हाताची काम करण्याची क्षमता किंवा आपण केलेलं काम हे कमी असतं. म्हणूनच जेव्हा कुणाला डाव्या बाजूचा पक्षाघात होतो, तेव्हा सुधारणा हळूहळू दिसते. पण तुम्ही मेहनत वाढवून हा वेळ कमी करू शकता. मला आशा आहे की या व्हिडिओमधून तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. तरीही तुमच्या मनात काही शंका असतील, काही विचारायचं असेल, तर अगदी स्वागत आहे.